पण ऋषीमुनी तसे होते की तुमचा जे देव आहात ते त्याला खरा वाटच घ्यायचं कल्याण कशात ते दुसऱ्याचं कसं चांगलं. त्याच्यामुळं त्याला वाटलं की आता नारद मुनीला, तर नारद मुनी म्हणते माझ्यासाठी नाही, भक्ती ज्ञान वैराग्य हिनं पडलेले आहे त्या जागृती करण्यासाठी मी सत्कर्म करा हा शब्द वापरला. पण काय करावं, सगळं मूळ विद्या महापुराण ज्ञान वैराग्य सगळं मी केलं पण त्याला अजूनही चक्रीवर येत नाही. त्याचं कारण काय? त्यावेळेस तर ते मुनी म्हणतात की हे जे तुम्ही करता, महापुराण वाचलं एवढं मोठं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे जे तुम्ही त्याच्यापाशी केलं, पण कसं त्याला त्याच्यासाठी एवढंही केलं त्याच्यात सार पण आहे. भागवत एक सार आहे आणि भागवत त्याच्यापाशी करावं लागते, त्या तुम्हाला चक नाही. तुम्ही एवढं करून जे भागवतात काय, भागवतात जे आहे ते मी याची वर्णन केलं, जे भागवत पुराणाचं आहे वर्णन केलं ते तसं नाही. एवढी जी विद्या आहे, एवढं जे ग्रंथ आहे त्या ग्रंथामधला सार आहे हा. ते सार एक ऊस घ्या, ऊसामधून त्याला पिळल्यावर पाणी पडतं, पाणी पडल्यावर साखर होतं, साखर एक सार आहे. ऊस टाकून चहा होतं का? ऊस जर टाकला गंजामध्ये चहा होतो का? नाही होत. तिला सार आहे, साखर आहे, साखरेपासून चहा होतो. आंबा आहे, झाडं पानं फुलं सगळं आहे त्याला, पण जास्त आंबा लागल जास्त सार आहे. काय खावं लागलं आपल्याला? आंबा खावं लागलं तर सार आहे. दूध राहतं पण दुधात लोणी राहतं, तूप राहतं. कधी दूध आणलं, तपलं, साय टाकली, इजत लावलं, फिरवलं तरी तूप निघतं, ते सार आहे. तसंच ही भागवताचं सार आहे. त्या नारदाला मंचोनी नवनीता